नांदेडमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर ज्वलनशील पदार्थ नेणारा टँकर उलटलाय। रस्त्यावर ज्वलनशील पदार्थ पसरलाय आणि त्यामुळे मोठी आग लागलेली आहे। सध्या पोलीस आणि अग्निशमन दल हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आग विझवण्याचा, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। या दृश्यांवरून आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने हा ज्वलनशील पदार्थ पसरतोय आणि त्याच पद्धतीने ही आग सुद्धा पसरते। उदय नागरगोजे आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। उदय, नम्रता, आपण जर पाहिलं तर सोलापूर धुळे महामार्गावर पाली गावानजीक घाट आहे आणि या घाटाच्या उतारावर हा डिझेलचा टँकर परतल्याचं आता समोर आले आणि यामुळे बराच काळ आता वाहतूक विस्कळीत आहे। आणि घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस असेल किंवा अग्निशामक दलाचे कर्मचारी असतील या ठिकाणी दाखल झाले। तर वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केला जात आहे। गेल्या काही दिवसात या मार्गावर याच ठिकाणी अपघात होत आहेत, त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज होती, परंतु तसे कुठलाही उपाययोजना झाली नाही। त्यामुळे आता हा आणखी एक भीषण अपघात या ठिकाणी आला आहे। आता यामध्ये आणखी काही जीवितहानी झाली आहे का हे देखील अद्याप समोर आलेलं नाही, परंतु तुर्तास तरी पोलिसांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आणि ही जी घटना आहे ती नेमकी कशामुळे घडली, याला कोण कारणीभूत हे नक्कीच समोर येईल, परंतु तुर्तास या ठिकाणची वाहतूक सुरळीत करणं आणि आगीवर नियंत्रण मिळवणं ही प्राथमिकता पोलिसांनी ठेवली आहे। अग्निशामक दलाचे जवान देखील या ठिकाणी पोहोचले, तर परिसरातील ग्रामस्थांनी देखील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय भीषण ही घटना घडली आहे आणि याविषयी आता वरिष्ठ अधिकारी देखील माहिती घेऊन घटनास्थळी पोहोचत असल्याचं समजतं। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।